असेल तुम्ही आधी धडा हां गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 8वीचा विषय इतिहास पाठ क्रमांक 6 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठाचा मी काल निम्मा भाग घेतलेला होता. काही मुद्दे मी काल स्पष्ट केले होते. आज आपण उर्वरित भागाला सुरुवात करूया. सर्वप्रथम कालच्या भागाची आपण थोडीशी उजळणी घेऊया. तर आपण पाहिलं ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण, समानता, ब्रिटिशांचा एक क्षत्रिय अंमल सुरू झालेला होता. देशभर समान धोरणे, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा, आणि यामुळे काय झालं होतं की लोकांच्या मनामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झालेली होती. इतकंच काहीतरी या इंग्रजांनी हे आपल्या देशामध्ये संपर्क अगदी जलद गतीने वाढावा, लष्कराच्या दृष्टिकोनातून रस्ते, लोहमार्ग अर्थात रेल्वे याचीही मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली होती की जेणेकरून लष्कराच्या दृष्टिकोनातून संपर्क ताबडतोब व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी या सुधारणा केलेल्या होत्या. परंतु त्याचा फायदा आपल्याला काय झाला? या गोष्टीचा फायदा आपल्या भारतीय लोकांना इतका झाला की प्रांतामध्ये असलेले भारतीय एकत्र येऊ लागले. त्यांचे विचार, कल्पना, राष्ट्रीयत्वाची भावना यासारख्या गोष्टींना या कार्यामुळे प्रेरणा मिळाली आणि भारतीयांचे आपसात अधिक संबंध होऊ लागले. नंतर आपण पाहिलं की ब्रिटिशांनी जे आर्थिक धोरण चालवलं होतं किंवा भारतीयांचं आर्थिक शोषण चालवलं होतं की भारतीयामध्ये जे शेतकरी होते त्या शेतकरी बांधवांना नगदीचीच पिकं घ्या अशा प्रकारचा अट्टास केलेला होता. भांडवलदाराकडून कामगार वर्गाचं शोषण चाललेलं होतं. त्यांच्यावर नवनवीन कर, मध्यम वर्गावर नवनवीन कर लादले जात होते आणि साहजिकच भारतीय लोकांच्या मनामध्ये या इंग्रजांच्या विरोधात असंतोषाची भावना निर्माण झाली. नंतर आपण पाहिलं होतं की पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रवाह झालेला होता. शिक्षण सुरू झालं. जो आपला भारतीय समाज एका रूढी, परंपरा, वंश, धर्म यामध्ये अडकलेला होता, तर या पाश्चिमात्य शिक्षणामुळे त्यांच्या बुद्धीला, विचाराला, कल्पनेला चालना मिळाली आणि त्यांच्यामध्ये नवं चैतन्य, एक जिज्ञासी वृत्ती, ज्ञान यासारख्या भावना वृद्धिगत झाल्या, वाढल्या आणि त्यामुळे इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे एक नवे माध्यम मिळाले. आपण ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केलेली होती. इतकंच नव्हे तर भाषांमधील विविध प्रकारची हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने त्यांनी प्रसिद्ध केलेली होती. डॉक्टर भाऊदाजी लाड, डॉक्टर राघव भांडारकर यासारख्या महान लोकांचं संशोधन. इतकंच नव्हे तर पुणे येथील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संस्था त्याच वेळेस उदयास आली आणि अशाही परिस्थितीमध्ये वृत्तपत्रांचंही कार्य आपण काल पाहिले होते. तर आज आपण जाता जाता प्रथम वृत्तपत्रांच्या कार्याची सुरुवात करूया. तर स्वातंत्र्य चळवळीच्या प्रारंभ या चळवळीमध्ये वृत्तपत्राचं कार्य अतिशय महत्वाचं आहे. याच काळात इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधून वृत्तपत्रे व नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली.
त्यामुळे या वृत्तपत्रांचं कार्य काय, तर भारतीय राजकीय व सामाजिक, भारतामध्ये राजकीय आणि सामाजिक जागृती घडून आली. आता त्यावेळेस कोणकोणत्या प्रकारची वृत्तपत्रे होती, तर सांगायची झाली त्यांची नावं: दर्पण, प्रभाकर हिंदू, अमृत गजा पत्रिका, केसरी, मराठा. तुम्हाला माहित असेल लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तमानपत्र चालू केले. केसरी व मराठा यासारखी मराठी वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी चालू केलेली आहेत. आणि अशा वृत्तपत्रांमधून सरकारच्या धोरणावर लोकमान्य टिळकांनी, अन्य लोकांनी काय केलेले आहे, कडाडून हल्ला केलेली आहे, टीका केलेली आहे. आणि त्यामुळे साहजिकच लोकांना खरं काय, ब्रिटिश सत्ता कशा प्रकारची भारतीय लोकांचं नुकसान करत आहे, भारतीयांना आपल्या काबूत ठेवत आहे, या गोष्टींची माहिती किंवा एकता कशा प्रकारे दडपली जात आहे याबद्दलची माहिती साहजिकच या वृत्तपत्रांमधून लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्या इंग्रजाबद्दल भारतीय लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. या सर्व लोकांना, भारतीय नेत्यांना कुठेतरी एकत्र असं व्यासपीठ असलं पाहिजे. त्यासाठी भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आलेली होती. आणि या सभेसाठी वेगवेगळ्या प्रांतांमधून 72 प्रतिनिधी उपस्थित झालेले होते. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. आता ही राष्ट्रीय सभा कशासाठी स्थापन झाली किंवा या राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे काय, कोणत्या कार्यासाठी भारतीय लोकांनी राष्ट्रीय सभेची स्थापना केली, नेमकं उद्दिष्ट काय, तर महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे भारताच्या निरनिराळ्या प्रांतातून, भागातून जे लोक आहेत या लोकांना एकत्र करणे. धर्म, वंश, भाषा, जात व भौगोलिक प्रदेश हे सगळं विसरून या सर्व लोकांना एका व्यासपीठावर आणणे. त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागणे, जागृत करणे, स्वातंत्र्याचा महामेरू पेटवत ठेवणे, हा एक दृष्टिकोन या राष्ट्रीय सभेच्या पाठीमागे होता. इतकंच नव्हे तर दुसरं उद्दिष्ट काय होतं, भारतातील सर्व लोकांच्या, वेगवेगळ्या प्रांतातील लोकांच्या वेगवेगळ्या समस्या असू शकतात आणि ह्या समस्या जाणून घेणे हे राष्ट्रीय सभेचं दुसरं महत्वाचं उद्दिष्ट होतं. त्यांच्या समस्या जाणून घेणे, लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण करणे, जागृत करणे आणि त्या सर्वांचा एकच महत्वाचा उद्दिष्ट म्हणजे राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे. पुढे मवाळ युग आहे पहा, 1895 ते 1905. या मवाळ गटाचे नेते, मी त्यांची काही नावं या ठिकाणी फलकावरती लिहिलेली आहेत. मवाळ नेते सर्वप्रथम गोपाळकृष्ण गोखले, दुसरं फिरोज शाह मेहता, तिसरं सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर हे मवाळ गटाचे नेते होते. तर विद्यार्थी मित्र, मवाळ गटांमध्ये सुरुवातीपासूनच पाश्चिमात्य शिक्षणाचा पगडा असणारे लोक या गटामध्ये सामील होते, मवाळ नेत्यांमध्ये, गटामध्ये. आणि मग साहजिकच त्यांच्यावरती पाश्चिमात्य शिक्षणाचा, ब्रिटिशांचा प्रभाव पडलेला होता. त्यांचं असं मत होतं की आपल्याला स्वातंत्र्य तर घ्यायचं आहे, परंतु हे स्वातंत्र्य रक्ताचा एकही थेंब न सांडता सनदशीर मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे. सनदशीर मार्गाने हे स्वातंत्र्य मिळवायचं आहे. कारण त्यांचे विचार, त्यांची विचारश्रेणी, त्याच्यामध्ये विचारवंत लोक
उदारमतवादी तत्वज्ञानाचा त्यांच्यावर प्रभाव होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टींचा त्यांच्यावर पगडा होता. समजशील मागणी करणे, स्वातंत्र्याची मागणी करणे, स्वातंत्र्य मिळवणे. आणि त्याची एक अशी खात्री होती की इंग्रज लोक आपल्याला या सनदशीर मार्गानेच न्याय देतील, अर्थात आपल्याला स्वातंत्र्य देतील, असा एक त्यांचा मानस होता किंवा त्यांचा अट्टास होता. तर याच्यानंतर पहा, जहालयुग आहे पहा, 1905 ते 1920. आता जहाल नेते कोण होते? लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल, हे जहाल नेते होते. मग हे काय शिक्षित नव्हते का? शिकलेले नव्हते का? परंतु या सर्व नेत्यांनी पाहिलं होतं की आपल्याला स्वातंत्र्य हे इंग्रज सरकार देऊ शकत नाही. आपल्या मागण्या हे इंग्रज सरकार सहजासहजी किंवा सनदशीर मार्गाने मान्य करू शकत नाही. या सनदशीर मार्गावर त्यांचा विश्वास नव्हता. आणि मग हे लोक, हे जहाल नेते वेगवेगळ्या मार्गाने आपण पाहिलं, त्यांनी सुद्धा राजकीय दृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत सर्व भेदभाव बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र आणले. सनदशीर मार्गाने राष्ट्रीय चळवळ जरी पुढे नेली तरी मवाळ नेते आणि जहाल नेते यांच्या मतामध्ये भिन्नता होती. काय होती? भिन्नता होती. त्यांच्या कार्यामध्ये भिन्नता होती. या भिन्नतेमुळेच आपल्या भारतीय नेत्यामध्ये दोन गट निर्माण झाले. एक म्हणजे मवाळ नेते आणि दुसरे म्हणजे जहाल नेते. मवाळ व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे. मवाळांना वाटायचं सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे, तर जहालांना वाटायचं हा जो संघर्ष आहे स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे. म्हणून बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, बिपिन चंद्र पाल यासारखे पुढारी पुढे आले आणि या नेत्यांनी भारतीय मनामध्ये लोकांमध्ये राष्ट्रीय जागृती निर्माण केली. आणि इतकंच नव्हे तर लोकमान्य टिळकांनी सरकारच्या ध्येय धोरणावर आपल्या वृत्तपत्रांमधून टीका टिप्पणी केली, सडेतोड उत्तरे दिली आणि सरकार कशा प्रकारची दडपशाही भारतीय लोकांना करत आहे, स्वातंत्र्य कशा प्रकारे दडपून टाकत आहे, या सर्व गोष्टीचं ज्ञान त्या वृत्तपत्रांमधून सर्व भारतीयांना मिळू लागलं. तर विद्यार्थी मित्र, या नंतरचा जो पाठ आहे, उर्वरित भाग आहे, आपण उद्याच्या तासाला पाहूया. तोपर्यंत मी या पाठाचा अभ्यास करा.